नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय ETV न्यूज 24। मी आलोय सध्या कोरडवाडीमध्ये। कोरडवाडीमध्ये महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू आहे। अशामध्ये चौरंगी लढत आपण कोरडवाडीमध्ये पाहतोय। या चौरंगी लढतीमध्ये भाजप एक असा पक्ष आहे जो विजनच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे। कोरडवाडीमध्ये कोणकोणते मुद्दे, कोरडवाडी कसं विकसित करता येईल, अशा अनेक गोष्टींवर भाजप हा पक्ष विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहेत। माझ्यासोबत अविनाश गोरे साहेब आहेत, जे की कोरडवाडी मंडल अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याशी डायरेक्ट बातचीत करूया। नमस्कार साहेब। नमस्कार। आपण आता कोणकोणत्या मुद्द्यावर निवडणूक महत्वाची लढत आहात? आम्ही कोरडवाडी शहर असं बकाल झालेलं आहे। 9 वर्ष झाले, गेली 9 वर्ष कोरडवाडी शहरात सत्ताधारी आणि विरोधक मिळून भ्रष्टाचार केला आणि त्यांच्या भ्रष्टाचारामुळे कोरडवाडी शहराची बकालीची अवस्था झाली। भुयारी गटारीचं काम झालं, त्याच्यात रस्ते 2-3 वर्ष खांदून पडले, काम नियमाप्रमाणे झालं नाही। जे की खोदकामानंतर मुरुम वगैरे टाकावं लागतो तसं टाकलं नाही, तीच माती भरली आणि ते लाईन जे टाकली ती प्लॅस्टिक अशी टाकलेली, त्यामुळं चॉकअपचं झालं। आणि 2022च्या आसपास इलेक्शन, कोरड नगरपालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर काही गडबडीत कॉन्क्रीट रस्ता केला, त्यामुळे आता प्रत्येक मेन रोडला चेंबर जे आहेत, मेन रोडचे चेंबर ते ब्लॉक असतात, लोकांच्या घरात पाणी शिरतं आणि प्रॉपर्टी चेंबर सुद्धा बांधलेत की त्याच्यावरले निकृष्ट दर्जाचे झाकणं आहेत। प्रत्येक अंतर्गत रस्त्याच्या तिथं झाकणं फुटलेले आहेत प्रॉपर्टी चेंबरची, त्याच्यात घाण जाते, ते परत ब्लॉक होत आहे। त्यामुळं भुयारी गटारीचं काम नियमाप्रमाणे झालं नाही आणि तो असं आम्हाला माहिती मिळते की ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला कमिशनसाठी ते काम देण्यात आलं। MJB कडे दिलेलं होतं, महाराष्ट्र प्राधिकरणाचं जे काय भुयारी गटारीचं असते त्याच्याकडे दिलेलं होतं। ते सुरुवातीला काम चांगलं चाललं होतं, पण त्यांच्याकडनं बदलून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं असं लोकांचं म्हणणं आहे आणि आम्हाला बी ते माहिती आहे। त्यामुळं हा भुयारी गटारीच्यात बसवायचा झाला। अंतर्गत रस्त्याचे कामं झाले नाहीत, प्रॉपर्टी चेंबर व्यवस्थित बांधले गेले नाहीत आणि त्याच्यावरचे झाकणं बरोबर आहे ते फुटून आले, चॉकअप झाले की लोकांच्या घरात पाणी येतंय। साईडच्या गटारीचं काम झालं नाही, म्हणजे अनेक अव्यवस्था झाल्या। ह्या आमचं मत असं आहे की त्या पूर्ण भ्रष्टाचारामुळे झाले। जर पारदर्शी प्रशासन असतं किंवा विरोधक जे आहेत की ज्यांना गेल्या निवडणुकीत 5800चं मॅन्डेट दिलं होतं नगराधीश पदाला, पण त्यांनी विरोधात जनतेच्या समस्याचा सत्ताधारीच्या विरोधात आवाज उठवण्यापेक्षा ते त्यांच्याच गाडीत बसून त्यांच्याकडनंच कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते त्यांचे म्हणजे लगेबांधे असलेले प्रत्यक्ष नगराधीश पदाचे उमेदवार नाही, पण त्यांचं जे कोण असेल समर्थक किंवा प्रतिनिधी ते सत्ताधाऱ्याबरोबर मिलीभगत करून ते पण त्याच्यात सामील झाले। त्यामुळं त्यांनी जर ठाम भूमिका विरोधक म्हणून घेतली असती तर हा भ्रष्टाचार झाला नसता, असं आमचं स्पष्ट मत आहे आणि माझं जनतेला पण सांगायचं आहे। तर आता आपण जे भाजपाची पॅनल बनवून जी निवडणूक पुढे घेऊन जातोय ते विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जातोय। मी आमच्या टीमने सर्वे केला होता कोरडवाडीमध्ये, अनेक लोकांमध्ये गेलो आम्ही, तर कोरडवाडीमध्ये युवा प्रवर्ग जास्त आहे बघा। आणि युवा प्रवर्गाची एकच मागणी आहे की रोजगार निर्मिती कोरडवाडीमध्ये नाहीये। आजकाल बहुतांश युवा हे बेरोजगार आहेत, शिक्षण असून सुद्धा त्यांचा कोणताही उपयोग होत नाही। त्यासाठी भाजप प्रयत्न करेल का? नक्कीच, कारण आमचा जो नगर परिषदेचं वचननामा आहे, वास्तविक पाहता हा प्रश्न नगर परिषदेचं निवडणूक असली तर स्थानिक सुविधा म्हणजे कोरडवाडी शहरातल्या मूलभूत सुविधावरच असतो। पण माझ्या सुद्धा फिरण्यातनं आणि लोकांच्या मागणीतून मला असं जाणवलं की कोरडवाडी शहरात उद्योग व्यवसायाचं किंवा असं आर्थिक सुबत्ता येण्याचं कुठलंही कारण म्हणजे साधन नाही। तर पहिलं कोरडवाडी शहरात रेल्वे कारखाना होता, तो रेल्वे कारखाना गेला, त्याच्यानंतर बरेच प्रयत्न झाले, पण तो काय इथल्या सत्ताधाऱ्यांना किंवा इथल्या काही नेते आहेत त्यांना अंदा आला नाही। तर त्यासाठी प्रयत्न करणार, MIDC आहे, MIDCत उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे केंद्रात आमचं भाजपाचं सरकार आहे, राज्यात भाजपाचं सरकार आहे, भाजपाचे मुख्यमंत्री आहे, सोलापूर जिल्ह्यात आमचे भाजपाचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण इथं नक्कीच रोजगार निर्मितीसाठी प्राधान्य देऊन आम्ही वचननाम्यात पण तो मुद्दा घेतलेला आहे। कोरडवाडीमध्ये जेव्हा मी सर्वे केला, ते सर्वेनुसार असं आलं की महिला वर्ग जे आहेत का नाही ते घंटागाडी रेग्युलर फिरत नाही। आता इलेक्शन आलंय म्हणून एक दिवसा किंवा रोज पाठवा लागले, ह्याच्या आधी 8-8 दिवसाला काही प्रभागात 8-8 दिवसाला घंटागाडी येते। ह्यासाठी भाजप काय करेल का प्रयत्न? तो महत्वाचा मुद्दा आहे, कारण कचरा असेल
तर दुर्गंधी, वास, घाण, आरोग्य धोक्यात येतं. कचऱ्याची ही मूलभूत म्हणजे कचरा कलेक्ट करणं आणि त्याचं योग्य ठिकाणी ही करणं ही महत्वाची नगरपालिकेची भूमिका किंवा काम आहे. पण ते केलं जात नाही. नुसतं घंटागाड्या आहेत, टेंडर दिले जातात, पगारी नाहीत ड्रायव्हरला म्हणून टाळाटाळ केली जाते. ह्याच्यात प्रशासनाची आणि काही टेंडर घेतलेल्या लोकांची चूक आहे. त्याच्यावर प्रशासनाचा किंवा इथले कोण जे सत्ताधारी असतील त्यांचा होल्ड आहे. पण ते तसं जनतेला जाणून बुजून करतात का ते पैसे खाण्यासाठी करतात ह्याचं काही आम्हाला काही कळलं नाही. पण आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही घंटागाड्याचं योग्य नियोजन करणार. दररोज घंटागाड्या अपुऱ्या असतील तर एक दिवसाड का होईना घंटागाडी येणार. आणि जर उपलब्ध चांगल्या प्रमाणात झाले तर दररोज घंटागाडी येणार. साहेब, कोरडवाडीमध्ये पाण्याचा प्रश्न एक महत्वाचा आहे. कारण दैनंदिन जीवनाला पाणी सारखं लागतं माणसांना. काही लोकांची अशी होते की त्यांना पाणी रेग्युलर येत नाही आणि रेग्युलर आलं तर काही ठिकाणी पाणी दूषित मिळते. ह्याच्यावर काय भाजपनं काय केलंय का? काय निवारण करणार आहेत का? नाही, त्या संदर्भात आम्ही आमच्या वचननाम्यात तो मुद्दा घेतलेलाच आहे की कुर्डवाडी शहराची पाईपलाईन आणि बार्शी नगरपालिकेची पाईपलाईन एकत्र आहे आणि ते पाईपलाईन सतत लिकेज होती. लिकेज केली जाते का लिकेज होती हे काय म्हणजे आम्हाला सांगता येत नाही. पण त्याच्यामुळे पाणी मिळत नाही आणि त्याचं योग्य नियोजन होत नाही. तर आता केंद्र सरकारकडून स्वतंत्र पाईपलाईन कुर्डवाडी शहरासाठी मंजूर आहे. पण ते निधी आला असेल किंवा काय सत्ताधाऱ्यांच्या ह्याच्यामुळे असेल ते म्हणजे काम झालेलं नाही. तर ते आपण महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकार प्रस्ताव पाठवून ते करणार आणि रोज नियमित चांगल्या दाबाने पाणी नागरिकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे नगरपालिकेचे बोरवेल्स आहेत आणि तिथं ते टाक्या बसवले तर त्याच्यावर आरओ बसवून फिल्टरचं पाणी म्हणजे सर्वांना मिळेल. कोरडवाडी एवढी मोठी नगरपालिका आहे, एवढं मोठं शहर आहे. आसपासचे गावचे लोक कोरडवाडीला, शेतकरी असो व्यापारी असो, कोरडवाडीला आपला भाजीपाला घेऊन येतात, विकतात. परंतु आता समस्या काय मोठी निर्माण झाली की जे भिंत बांधली का त्या भिंतीमुळे काय होतंय की काही लोक रस्त्यावर बसतात बाहेर आणि जे लोक आत बसतात त्यांना गिरायक होत नाही. 4-4 दिवस तुम्हाला तसं राहतो. आम्ही असं लोकांकडून खूप समस्या आहेत की मच्छी मार्केट असेल किंवा मटन मार्केट असेल की त्यांना एक वेगळं स्थान नाही. कोण कुठं पण बसतं, काय पण बसतं आणि जे बाहेर बसतात त्यांचाच धंदा होतो. आतमधल्या शेतकऱ्यांचा असो व्यापाऱ्यांचा असो त्यांना दुर्व्यवस्था आहे. 4-4 दिवस माल विकत नाही, किती वाईट अवस्था आहे. ह्याच्यावर कोणताच निवारण आतापर्यंत झालेलं नाही. महिला वर्ग असो, महिला वर्गासाठी साहेब बाथरूमची सोय नाही. यासाठी भाजप काय प्रयत्न करेल का? नक्कीच आमच्या वचननाम्याचा तो मुद्दा आहे की शहरात ठिकठिकाणी स्वच्छतागृह महिलांसाठी बांधण्यात येतील आणि मार्केट म्हणजे बाजाराचा मुद्दा म्हणलं तर ते फॅन्सिंग आणि भिंत बांधणे रोडच्या कडाला. त्यामुळे तिथं खूप व्यवस्था झालेली आहे. बाहेरच्या लोकांचा म्हणजे धंदा होतो, आतमध्ये येत नाहीत गिराईक त्यांचे आहे. तर त्याच्यासाठी आणखीन एक आमच्याकडे पर्याय आहे की ते शासकीय गोडाऊन बंद आहेत तिथं. तर ते महाराष्ट्र शासनाकडून वर्ग करून नगरपालिकेकडे घेऊन त्या गोडाऊनच्या ठिकाणी चांगली सुसज्ज अशी भाजी मंडई आणि जे मच्छी मार्केट असेल किंवा त्यांच्या सोयीनुसार त्यांना जिथं जागा ती एक ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची व्यवस्था नाहीये. जर भाजीपाला कोण गेला तर त्यांना पार्किंगला गाड्या नाहीत. त्यामुळे काय होतं की ते तिथेच गाडीवरच बसून तिथंच रोडला माल घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा भाजी मंडईचा मुद्दा असतो, मंडई आपण पाहतो की एक उंची असते तर असतो. कोरडवाडी नगरपालिकेमध्ये तसं काहीच नाहीये. पाणी आलं तर पूर्ण माल शेतकऱ्यांचा भिजतो. लोकांना धंदा करता येत नाही, शेतकरी असो व्यापारी असो. त्यासाठी काय तुम्ही करणार का प्रबंध? नाही, ते सांगितलं की तुम्हाला की ते गोडवा नाही, जागा अपुरी आहे. जागा अपुरी असल्यामुळं आणि व्यापारी किंवा शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. कुर्डवाडी शहराच्या मानेनं ते जागा अपुरी तर ते बाजूचे शासकीय गोडवान घेऊन तिथं खाली पार्किंग आणि वरच्या बाजूला भाजी मंडई अशा पद्धतीचा प्रोजेक्ट करायचा आमचं म्हणा. तिथं कट्टे बांधण्यात येतील. जागा मोबलत झाली भाजी विक्रेत्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी कट्टे बांधण्यात येतील आणि तिथं बोरवेल असेल काय ते नाही, नसेल तर ते बोरवेल घेऊन त्याच्यावर आरो प्लॅन्ट बसून पाण्याची व्यवस्था करण्यात येते. कोरडवाडी नगरपालिकेमध्ये आजकाल आता लहान मुलांसाठी असेल कोणतं उद्यान नाही. एक अहिल्यादेवी होळकर उद्यान आहे. आम्ही पाहिलं जाऊन तिथं बघितलं तर त्याची फार दुरावस्था झाली. अक्षरशः सामान नाहीये. लोक पूर्वी येत होते परंतु आता कोणच नाहीये. आणि एक नाना नारंगी पार्क असेल तर जेव्हा जनतेत आम्ही गेलतो तर त्यांनी तो मुद्दा धरून उचलला की 20 वर्ष झालं त्यांना आश्वासनच ठेवले फक्त. त्यासाठी भाजप काय प्रयत्न करेल का? नक्की भाजप ते अहिल्यादेवी उद्यानचं आहे का ते गेल्या सत्ताधाऱ्यांनी
तिथं गाळे बांधण्याचा प्रयत्न करून ते उद्यान नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण समाजसेवकांनी त्याला विरोध करून ते ठेवले. आता त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. तर आम्ही आल्यानंतर त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्या उद्यानाला चांगल्या पद्धतीने स्वरूप देऊ, ते मध्यवर्ती ठिकाणी. आणि दुसरी एक व्यवस्था म्हणून आपलं केंद्र सरकारने राज्य सरकारने नमो उद्यान म्हणून दिलेलं आहे, त्याच्यासाठी निधी आलेला आहे. तर ते नमो उद्यान पण आपण चांगलं करून सगळ्या लोकांना बाबा तिथं आनंद किंवा विसावा घेता येईल अशा पद्धतीचं करू, नानी पार्क करू, अशा पद्धतीची योजना आहे. साहेब, तुम्ही काही वर्ष पोलीस सेवेत घालवले आहे. तुम्हाला माहित आहे की बाबा तरुणांना पोलीस भरतीसाठी कोणकोणते कष्ट करावे लागतात. सामान साहित्य असो, गोळाफेक असो, कोणता एक ग्राउंड असो, उंच उडी असो, बाकीच्या गोष्टी अशा कोरडवाडीमध्ये असं पाहायला मिळत नाही. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? हो, त्यासाठी महत्वाची अडचण म्हणजे कोरडवाडी शहरात त्या पद्धतीचं ग्राउंड नाहीच आहे. आणि ग्राउंड उपलब्ध करायचं असेल तर त्याला जागा पण नाही. त्यासाठी पहिला मुद्दा आहे की आपल्याला शहराची हद्दवाढ करून घ्यावं लागेल. हो, आता जे ग्राउंड आहे ते कॉलेजचं ग्राउंड आहे, ते दूर पडते शहरापासून आणि ते दुसऱ्या ग्रामीणच्या हद्दीत आहे. त्यामुळे आपण तिथं काही व्यवस्था करता येत नाही. त्यासाठी आपल्याला हद्दवाढ करावी लागेल. हद्दवाढ करून नक्कीच एक ग्राउंड पोलीस भरतीच्या युवकांसाठी प्रॅक्टिससाठी जी काही जी आवश्यकता आहेत त्याचे आयटम तिथं तयार करून आणि लोकांना खेळण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी पण तसं ग्राउंड उपलब्ध करून देणार आहे. भाऊ, आमच्या टीमने एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये नुसार असं आलं होतं की राऊत वस्ती असेल, बार्शी नाका असेल किंवा ते कोडगावाचं एक वस्ती आहे किंवा भोसरे गावापाशी वस्ती आहे, ते राहायला ते गावात असतील परंतु त्यांचं मतदान कोरडवाडीमध्ये आहे. त्यांना सगळ्या सोयी म्हणजे काय असेल तर मतदान कोरडवाडी आहे परंतु त्या सोयी सुविधा त्यांना त्या मिळणार नाहीत. त्यासाठी भाजप काय प्रयत्न करेल का? मी तुम्हाला आता सांगितलं की ग्राउंडचं जे आहे भरतीच्या युवकांचे तो आणि हे सर्व मुद्दे त्याच्याशी निगडीत आहेत की कोरडवाडी शहराची हद्द छोटी आहे. आता कोरडवाडी शहराच्या नगर परिषदेच्या सुविधा ह्या भागात दिल्या जातात, म्हणजे पाणी असेल किंवा हे, तर ते कोरडवाडीचे बार्शी नाक्याच्या बाजूचा असेल, राऊत वस्ती असेल, इकडं कदम हॉस्पिटल आहे, टेंभुर्णी रोडचा असेल, तर ह्यांना सुविधा नगरपालिकेचं पाणी मिळतंय, त्यांचं मतदान इथं आहे, पण राहतात ते ग्रामीण हद्दीत, भोसरे असेल किंवा कुर्बा असेल लव हद्दीत राहतात. तर त्याच्यानुसार आपण त्यांच्याकडे पण व्यवस्था आहे. ते मतदान इकडे असल्यामुळं तिकडून ते दुर्लक्षित झालेले आहेत त्या ग्रामपंचायत. त्यामुळे तिथे त्यांचे अंतर्गत रस्ते असतील, बाकीच्या सुविधा, पाणी दिलंय पण बाकीच्या सुविधा मिळू शकत नाही त्यांना. त्यासाठी आपण ते ज्या ठिकाणी कोरड नगरपालिकेच्या सुविधा गेल्यात पाण्याच्या त्या भागातल्या त्यापर्यंत आपण राज्य सरकार असेल किंवा राज्य पालकमंत्री महोदय असतील यांच्या मार्फत भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीची हद्दवाढ करून घेणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन काढणार आहे. भाऊ, आम्ही आता पाहिलं होतं की टेंभुर्णी वडील वडा असेल, टेंभुर्णी रोडवरील वडा किंवा पंढरपूर रोडवरील वडा किंवा हा स्मशानभूमीमधील वडा आहे ना, त्यांची फार दुर्व्यवस्था झाली. म्हणजे आम्ही पाहिले की बाबा वस्त्यांमध्ये पाणी शिरतं. ह्यासाठी भाजप काय प्रयत्न करेल का? नक्की. आता परवाच्या पावसात सुद्धा त्या पुलामुळं कुरवाडी शहर बंद झालं होतं की पाणी वड्यावर वसून वरून वाहत होतं. बऱ्याच काळापर्यंत कुरवाडी शहर असं संपर्क तुटल्यासारखं झालं होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचे वारंवार शासनाकडून पैसे घेतले जातात पूल बांधायसाठी किंवा वाडा खोली करण्यासाठी, पण ते तात्पुरतं जुजबी केलं जातं, त्याचे कामाचे बिलं काढली जातात आणि पुन्हा मागणी केली जाते, पुन्हा काम केलं जातं, परत कामाची बिलं काढून कमिशन खाल्लं जातं. त्यामुळं त्या सत्ताधाऱ्यांनी कधी त्याच्याकडे असं कायम सोल्युशन केलं नाही का, तर केवळ त्यांचं कमिशन खाण्यासाठी. जर त्यांनी जनतेचा विचार केला असता तर त्याचं आलेल्या निधीमधून व्यवस्थितरित्या नियोजन करून काम केलं गेलं असतं, त्याची उंची वाढवली असती, वड्याचं खोदीकरण केलं असतं, तर ते वड्याचं खोदीकरण करून शासनाकडे पुन्हा आपण निधीची मागणी करून योग्य प्रकारचं जेणेकरून कुरवाडी शहरात संपर्क तुटणार नाही अशा पद्धतीचे पूल बांधू आणि वडाचं खोलीकरण करून पाणी वस्त्यामध्ये शिरणार नाही, खोलीकरण करून त्याची काळजी घेऊ. भाऊंचं असं म्हणणं आहे की जे ओढे आहेत त्या ओढ्यांचं काय होतं की पाऊस आला की तो वस्तीवर पाणी जातच, परंतु जेव्हा ते पाणी गेल्यानंतर वड्यांचं दुरावस्था म्हणजे दुरुस्ती करतात, अशी करतात की लगेच ते वडे खराब व्हावे, परत कॉन्ट्रॅक्ट मिळावा आणि परत अजून त्याच काम तसं करावं. हे कुठं थांबलं पाहिजे. कोरडवाडी जनता सुज्ञ आहे, तुम्ही लक्षात. तर हे होते आपल्यासोबत अविनाश कोरे साहेबांनी कोरडवाडीचं विजन चांगल्या पद्धतीने मांडले. कोणकोणते प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत ते मांडून त्या समस्यांना आपण निवारण कसं करू शकतो ते मुद्दे मांडलेत, जेणेकरून
आता इथून पुढे समस्याला निवारण करता कसं येईल तसे मुद्दे त्यांनी विजन मांडलेत. कोरडवाडी आगामी निवडणुकीनंतर जेव्हा भाजप पॅनल जिंकेल किंवा त्यांचं येईल तर त्यांनी कसे समस्यांचं निवारण बरोबर सांगितलं आहे. त्यामुळे आता मी जनतेला एक विनंती करतो की बाबा विजनच्या मागे तुम्ही जावा, की भाऊन जे मुद्दे मांडले ते कोरडवाडीच्या खरंच भविष्यासाठी चांगला आहे. तुम्ही या गोष्टीचा विचार करावा. नमस्कार, धन्यवाद भाऊ. नमस्कार.